1972चा दुष्काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी आणि काळा कालखंड होता. या दुष्काळाची दाहकता सरकारी आकड्यांपेक्षा त्या काळातल्या ज्यांनी हा नरक पाहिला आणि सोसला त्या सामान्य शेतकरी आणि ग्रामीण कष्टकऱ्यांच्या नजरेतून अचूक समजून येते. येरळाच्या संस्थापक मंडळींनी हा दुष्काळ नुसता जवळून पाहिला नाही, तर ग्रामस्थांना त्याची झळ कमीत कमी बसावी यासाठी मोठे कार्य सुद्धा केले. सुमारे 2.5 वर्ष चाललेले हे कार्य म्हणजे येरळा पॅटर्न तयार होणार याची जणू नांदीच होती. दुष्काळाची दाहकता 1975-76च्या दरम्यान कमी होऊ लागली, पण हा भाग पर्जन्य छायेत असल्यामुळे येथे पाऊस कमीच. या भागातील येरळा नदी 3-4 वर्षात एकदा सलग महिनाभर व्हायची, बाकी सर्व काळ पाण्याची टंचाई असायचीच. यापुढे दुष्काळी परिस्थिती उद्भवली तर ग्रामस्थांना तशा परिस्थितीचा मुकाबला करण्यास सक्षम बनवावे यासाठी वेरळा डेअरी प्रोजेक्ट सोसायटीची स्थापना केली. त्यात पुढाकार घेतला तो प्राध्यापक वसंत नारायण देशपांडे यांनी. त्यांना भक्कम साथ दिली ती कमळापूरच्या पोलीस पाटील श्री भीमराव तात्या पाटील, श्री ज्ञानू अण्णा गायकवाड तसेच अनेक तरुण स्थानिकांनी. तो काळ श्वेतक्रांतीचा होता. वेरळाच्या कमळापूरच्या कार्याची सुरुवात जर्सी होस्टन गायींची डेअरी सुरू करून झाली. पुढच्या 2 दशकाच्या काळात शेतकऱ्यांकडून दूध संकलन, त्याचे पाश्चरायझेशन, पॅकेजिंग आणि त्याची विक्री व्यवस्था केली. शेकडो लहान शेतकऱ्यांना म्हशींचे वितरण केले. त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला बाजार आणि दर मिळवून दिला. जनावरांच्यासाठी आरोग्य सेवा दिली. चारा प्लॉट्सची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगापासून ज्यादाचे उत्पन्न मिळू लागले. या भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक गावात बालवाड्या सुरू केल्या. शेतीपासून मिळणारे उत्पन्न वाढवणे तसेच शेतीवर जो ताण येतो तो कमी करण्यासाठी या भागातील मुलामुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिकता यावे, त्यांच्या शिक्षणावर दुष्काळाचा, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा किंवा कुणाच्याही आजारपणाचा परिणाम पडून शिक्षण बंद पडू नये यासाठी एज्युकेशन स्पॉन्सरशिप प्रोग्राम सुरू केला, ज्यामधून दरवर्षी 525 गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबांसाठी मदत योजना सुरू करून या भागातील हजारो विद्यार्थी शिकले व नोकऱ्या करू लागले. यामुळे कुटुंबावरील आर्थिक ताण कमी झाला व नोकरीतून येणाऱ्या पैशातून कुटुंब स्थिरस्थावर झाली. कमळापूर हा भाग टंचाईग्रस्त असल्याने त्या भागात वरचेवर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. जिरायत शेती असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना गाय किंवा म्हैस पालन करणे अत्यंत जोखमीचे होते. त्यांच्यासाठी संस्थेने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. महिलांनी संस्थेतून पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले आणि संस्थेच्या मदतीने स्वतःचे लहान पोल्ट्री व्यवसाय सुरू केले. याच पद्धतीने शेळी पालन व्यवसाय संस्थेच्या सहाय्याने महिलांनी सुरू केले. संस्थेच्या अशा ग्रामस्थ केंद्रित उपक्रमांनी हळूहळू स्थानिक कुटुंबांना दुष्काळाची झळ बसेनाशी झाली, म्हणजे तेथील कुटुंब ड्राऊट प्रूफ झाली. या भागात गळक्या, असुरक्षित घरांची संख्या मोठी होती, पण गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधणे अशक्य वाटत होते. येरळाने अशा 1250 कुटुंबांना घरे बांधून दिली. येरळाने दिलेल्या घरांमध्ये कुटुंब जिथं राहतात त्याच ठिकाणी घरं बांधायची 24x14 फुटाचे हे बेसिक स्ट्रक्चर संस्थेनं दिलं. पुढे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि गरजा वाढू लागल्या की घराच्या चारही बाजूने घरे वाढवायची सोय असलेली ही घरं होती. आज बहुतांश घरांच्या चारीही बाजूनी वाढ झालेली दिसते. 1980च्या दरम्यान संस्थेने 42 महिला बचत गट स्थापन केले आणि नंतर त्याची पतसंस्था केली. महिलांच्या मध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक गावात विज्ञान गट तयार केले आणि त्याद्वारे विविध प्रात्यक्षिके देखील केली. 1986च्या दरम्यान या भागातील प्रमुख ओढ्यांवर 36 कोल्हापूर टाईप केटीवेअर बंधारे बांधून
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवलं आणि ओढ्यांच्या काठच्या शेकडो शेतकऱ्यांची शेती बागायती झाली. 1990च्या दरम्यान दुष्काळी परिस्थितीची 2 हात करण्याची शक्ती देखील या समाजामध्ये आली. त्यावेळी संस्थेने या भागात फळबाग, रेशीम उद्योग, इंजिनिअरिंग उद्योग, कपडे उत्पादनासाठी पॉवरलूम, फूड प्रोसेसिंग, पोल्ट्री उद्योग, ग्रामीण उत्पादनास मार्केट देण्यासाठी डिपार्टमेंटल स्टोअर असे विविध उद्योग उभे केले. त्यासाठी सहकारी महिला पतसंस्था, महिला कुक्कुटपालन सहकारी संस्था, महिला औद्योगिक सहकारी संस्था यांची स्थापना करून सर्व उद्योग स्थानिक ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. CRS या अमेरिकन संस्थेमार्फत येरळाच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील 10 स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत हजारो एकर जमीन लागवडी योग्य करण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी, विहिरींचा गाळ काढण्यासाठी, जमिनीची धूप होऊ नये यासाठी बांध बंदिस्ती, फूड फॉर वर्क माध्यमातून मदत दिली. ग्रामीण शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी पोषक आहार असे कार्यक्रम हाती घेतले. खुपरी येथील एक मोठा बहुरूपी कुटुंबाचा गट जो विविध रूप धारण करून पैसे मागून गुजारा करत होता, अशा कुटुंबांना स्थानिक लोकांच्या पुढाकाराने चांदीचे दागिने बनवायचे प्रशिक्षण दिले. या सर्वांना घरं बांधून दिली. ती सर्व कुटुंब स्वतःच्या घरात बसून चांदीचे दागिने बनवून स्थानिक व्यापाऱ्यांना देऊ लागली आणि या वस्तीमध्ये स्थायिक झाली. त्यांची पुढची पिढी शाळेत जाऊ लागली. महाराष्ट्रातील किल्लारी येथे 1993 मध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला. या भूकंपात येरळाचे संस्थापक श्री वसंत नारायण देशपांडे हे स्वतः तिथे राहून भूकंपग्रस्तांना मदत करत होते. याच दरम्यान मध्यमवर्गीय घरात असलेल्या मतिमंद मुलांची व्यथा, त्यांची सामान्य कुटुंबात होणारी कुचंबणा आणि या पाल्याची पालकांना असणारी सततची काळजी, त्यातून त्यांची होणारी फरफट हे समजून घेऊन श्री वसंत नारायण देशपांडे यांनी पुणे येथे चिखलगाव या ठिकाणी साधना व्हिलेज हे रहिवासी पुनर्वसन केंद्र सुरू केले. साधना व्हिलेज म्हणजे मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे आधार केंद्र म्हणून विकसित केले. गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ साधना व्हिलेज हे जवळपास 30 विशेष मित्रांचे मायेचे कुटुंब तर बनलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांसाठी आस्थास्थान म्हणून सद्भावनापूर्ण कार्यरत आहे. 1994 साली येरळाची धुरा पुढच्या तरुण पिढीकडे आली. त्यांनी संस्थेचे कार्य जोमाने पुढे नेले. नवीन मंडळींनी कमळापूर येथे समाजातील शोषित महिलांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. 50 मुलांना ते राहत असलेल्या गुन्ह्याच्या साम्राज्य असलेल्या वस्त्यांमधून कमळापूर येथे आणलं. त्यांची राहणे, जेवण, शिक्षण, संस्कार याची व्यवस्था केली. ही सर्व मुले शिकून चांगली नोकरी, व्यवसाय करत आहेत. आता स्वतःचं कुटुंब थाटून सज्जन जीवन जगत आहेत. तसेच या वस्त्यांमधील मुलींना संस्थेत आणून त्यांना ब्युटी पार्लर, शिलाई, फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले गेले, ज्यामुळे त्यांना अनपेक्षित नवीन कला अवगत झाली आणि अर्थार्जनासाठी वेगळे व्यवसाय निवडता आले. सांगलीच्या आसपासच्या खेड्यातील 2000च्या पेक्षा जास्त तरुणांना इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देखील दिले गेले. सन 2000च्या दरम्यान कमळापूर भागातून वाहणाऱ्या येरळा नदीमध्ये ताकारी व आरफळ योजनाचे पाणी येऊ लागले. येरळा बारमाही वाहणारी नदी झाली. येरळाच्या कमळापूर येथील 2 दशकांच्या प्रयत्नांनी तेथील ग्रामस्थ विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांनी येरळा नदीच्या पाण्याचा उपयोग करून शेतीतून भरघोस उत्पन्न घेणे सुरू केले आणि ते मोठे झाले. आता ते गरिबी रेषेच्या खूप वर आले आणि असा ग्राम विकासाचा येरळा पॅटर्न तयार झाला. याच दरम्यान जत तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या जालिहाळ बुद्रुक गावची काही मंडळी येरळाच्या संपर्कात आली.
सांगली जिल्ह्याचा एक मोठा भाग आवर्षणप्रवण आहे. या भागात दरवर्षी फक्त 450 मिलीमीटर पाऊस पडतो. इथल्या जमिनी खडकाळ हलक्या आहेत. यातील एक मोठा भाग ओसाड आहे. या भागामध्ये जोपर्यंत नदीचं पाणी येणार नाही तोपर्यंत इथला दुष्काळ हटणार नाही. रखरखत्या उन्हामध्ये झोमणारी चटणी भाकर खाऊन प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही समस्येवर तात्पुरता उपाय ही जीवन जगण्याची पद्धत अशी विचारसरणी असणाऱ्या लोकांना शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं तसं कष्टाचं होतं. त्यावेळी बाहेरून इथे येणाऱ्या व्यक्ती म्हणजेच जिल्ह्याजवळच्या खेड्यामधून न खपलेल्या सरकारी योजना तिथल्या लोकांच्या गळ्यात मारण्यासाठी आलेले सरकारी अधिकारी तरी असायचे किंवा तिरमा वॉशिंग पावडर हीच निरमा वॉशिंग पावडर म्हणून विकणारे सेल्समन तरी असायचे. बाहेरच्या या लोकांवर पटकन विश्वास ठेवावा अशी त्यांची परिस्थिती नव्हती. त्यामुळं संस्थेनं सुरुवातीची 2 वर्ष या भागाच्या क्षमता आणि कमतरतांचा सखोल अभ्यास केला. शेतकरी गट, महिला बचत गट अशी गटांची बांधणी केली. शिक्षणाचा अभाव, ऊस तोडी आणि वीट भट्ट्यांसाठी होणारे तात्पुरते स्थलांतर हा या भागाच्या विकासामध्ये मोठा अडथळा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ऊस तोडी सोडवण्यासाठी प्रबोधन करण्यात आलं. शेती विकासासाठी आणि विविध उद्योगांसाठी मदत करून जवळपास 2000 कुटुंबांची ऊसतोडी थांबवली. 90च्या दशकापर्यंत या भागामध्ये शिक्षणाबद्दल अनास्था होती. शिक्षणाचा उपयोग काय हा सर्वांचाच प्रश्न होता. कारण गावात कुठेही बोर्ड नव्हता, त्यामुळे बोर्ड वाचावा लागत नाही, किंवा गावात एकच एसटी येते त्यामुळे त्याचाही बोर्ड वाचावा लागत नाही. गावात वर्तमानपत्र येत नाही की कोणाची पत्र येत नाहीत. मग कशाला पाहिजे शिक्षण, असा सर्वसामान्य सूर होता. अर्थात हे बऱ्याच अंशी खरंही होतं. पण ही मंडळी अशीच अशिक्षित राहिली तर भविष्य काळात यांचं जगणं अशक्य होईल. वेगाने बदलणाऱ्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या जगात ही मंडळी टिकणार नाहीत हे त्या भागातील सर्व मंडळींना संस्थेने विविध कार्यक्रमांचं आयोजन करून समजावून सांगितलं. सेंट्रल सायन्स लॅब आणि कॉम्प्युटर सेंटरची स्थापना केली. 22 गावातील सर्व विद्यार्थी, इतर शाळांमधील विद्यार्थी स्वतःच्या हातांनी या ठिकाणी विनामूल्य प्रयोग करतात. खुलं वाचनालय, संगणक केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आले. या काळात 7वी नंतर 8वीला जाणाऱ्या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या गळती निदर्शनाला आली. त्यावर उपाय म्हणून सायकल बँक निर्माण करण्यात आली. आज सुमारे 1500 मुली शाळेत येण्यासाठी 1000 सायकलींचा वापर करताना दिसतात. नेहमीच्या शालेय शिक्षणामध्ये दर्जेदार, विद्यार्थी केंद्रित, खुलं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन ज्ञान मिळवण्यासाठीचं शिक्षण, अशा पद्धतीची शैक्षणिक प्रयोगशाळा जालिहाळ बुद्रुक इथं महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण डिजिटल स्कूल, स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन अर्थात स्कोप ही शाळा संस्थेनं सुरू केली. प्रत्येक वर्गात संगणक, टीव्ही, डिश टीव्ही कनेक्शन अशा या वेगळ्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळं एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जो सातत्यानं 95% पुढेच लागतोय. इतकंच नाही तर सगळ्याच मुलांना चांगले मार्कही पडतायत. या भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील मुलांच्या स्पर्धेत पुढे जायचं असेल तर त्यांच्यामध्ये कमतरता असलेल्या गुणांचा विकास करणं संस्थेला आवश्यक वाटलं. पण सध्याच्या शिक्षण पद्धतीमधून ते दिलं जाऊ शकत नाही. तसंच शेती करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या मुलांची अनुभवातून शिकण्याची पद्धत लक्षात घेऊन 2007 साली क्युरिओसिटी सेंटर नावाचं एक वेगळंच अनुभूतीपूर्व मानव विकास केंद्र इथे उभारण्यात आलं, ज्यामध्ये मुलं तर्कशुद्ध विचार कसा करायचा, त्याचे फायदे काय, परिणामकारक संवाद कसा साधायचा हे वेगवेगळ्या एक्झिबिटच्या माध्यमातून शिकतात. या भागात अंधश्रद्धांचा प्रभाव प्रचंड प्रमाणात दिसून येतो. मग विज्ञानाचे दाखले देऊन अंधश्रद्धा कमी करण्यासाठीही अनेक एक्झिबिट्स इथे ठेवण्यात आलेत. शाळेच्या आवारात पवनचक्क्या आणि सौर ऊर्जेवर वीज निर्मिती, तसंच
छतावरील पडलेलं पावसाचं पाणी वापरातील बोरवेल रिचार्ज करायला कसं वापरायचं हे इथले विद्यार्थी रोजच अनुभवतात. ग्रामीण विद्यार्थ्यांचा इंटेलिजंट कोशंट, इमोशनल आणि स्पिरिच्युअल कोशंट वाढवण्यासाठी फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रन, पालक आणि पाल्य यांच्यातील शैक्षणिक नातं तयार व्हावं म्हणून रीडिंग टू द स्मॉलेस्ट, मनात एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी जेंडर इक्वॅलिटी लॅब, जेंडर इक्वॅलिटी गेम्स यांच्या माध्यमातून 2002 पासून हे काम सुरू आहे. खूप काळ शाळेला न गेलेल्यांसाठी तसंच लग्न झालेल्यांसाठी शिक्षणाचा पुनरारंभ करण्यासाठी एज्युकेशन विदाऊट बाउंड्रीज अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसमावेशक शिक्षणाचं कार्य सुरू आहे. ऊसतोडीला जाणाऱ्या पालकांच्या मुलांना गावातच थांबवून त्याच शाळेत त्यांचं शिक्षण सुरू राहावं म्हणून हंगामी वसतिगृह यासारख्या योजनाही दरवर्षी हाती घेतल्या जातात. दरवर्षी संस्थेस अनेक परदेशी तज्ज्ञ, उद्योगपती भेट देतात. या परदेशी पाहुण्यांच्या सोबत स्कोपचे विद्यार्थी इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत विविध विषयांच्यावर विचार विनिमय करतात. या भागातील तरुणांमध्ये पर्यायी स्किल निर्माण करण्यासाठी तरुणांना बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी इथं इलेक्ट्रॉनिक असेंब्ली युनिटही चालवलं जातं. या भागातील आरोग्याच्या समस्या आणि योग्य त्या साधन सामग्रीचा अभाव लक्षात घेऊन 22 गावातील एकूण 220 महिलांना प्रतिबंधात्मक उपायांवर प्रशिक्षण दिलं गेलंय. यातीलच अनेक महिला आज सरकारच्या आशा या योजनेशीही जोडल्या गेल्यात. वाड्या वस्त्यांवरील लहान मुलं जी गावातील अंगणवाडीपासून दूर असल्याने शिक्षणापासून लांब राहतात, अशा वाड्या वस्त्या निवडून तेथील एखाद्या सुशिक्षित महिलेला प्रशिक्षण देऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने बालवाडी सुरू करून ती 2-3 वर्ष उत्तम चालवून पटसंख्या 25-30 झाल्यानंतर सरकारच्या अंगणवाडी योजनेला जोडून दिल्या गेल्यात. आजपर्यंत अशा 10 ते 12 बालवाड्या चालवल्या गेल्यात. महिला सबलीकरण हा संस्थेचा या भागातील महत्वाचा प्रकल्प. सुरुवातीपासून सुमारे 350 बचत गटांची स्थापना केली आणि ते गट चालवणं, बँकेशी किंवा इतर संस्थांशी लिंक करण्यासाठी त्या गटांना सबल केलं. 450 विधवा परित्यक्त्या महिलांना 5 शेळ्या आणि 1 बोकड असे युनिट्स दिले. 350 महिलांना परसातील पोल्ट्री उभ्या करून दिल्या. 230 महिलांना शिलाईचं प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई यंत्र दिली. अशा उपक्रमातून महिला स्वतःची कला वापरून जादाचं उत्पन्न मिळवू लागल्या. संस्थेच्या घरकुल योजनेमधून विधवा परित्यक्त्या महिलांना घरकुल आणि त्यांच्या हक्काची शेती, दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांच्या गरजेप्रमाणे घरं तसंच गरीब कुटुंबांना घरं अशी दरवर्षी 32 घरं बांधून दिली जातात. खास महिलांसाठी उन्हातान्हात त्यांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी ई सखीची सोय करून या योजनेअंतर्गत काही निवडक महिलांना ई बाईक्स घेऊन दिल्या. अशा पद्धतीनं मदत करून महिलांच्या गरजा संस्था प्राधान्यानं पूर्ण करते. जालिहाळ इथल्या संस्थेच्या प्रांगणात खास मुलींसाठी रिसोर्स सेंटर, उत्तम वसतिगृह, कॉलेजचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सांगलीमध्ये वसतिगृहाची सोय आणि त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून भक्कम तरतूद अशा व्यवस्थांच्यामुळे मुलींच्या पिढ्या सुशिक्षित होत आहेत. 2020 सालापर्यंत जालिहाळ परिसर हा कायमचा दुष्काळी भाग होता. दर 4 वर्षांनी इथं तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असायचा. अशा परिस्थितीत लोकांना काम उपलब्ध करून देणं, गरिबांना अन्नधान्य देणं, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणं, पशुखाद्याचं वाटप करणं अशी तात्पुरत्या स्वरूपातील मदत कार्य सुद्धा संस्था नेहमीच करते. परिस्थितीनुसार धान्य बँक सुरू करून छोट्या शेतकऱ्यांना खावटी धान्य पुरवणं, झाडं वाचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं असे अनेक उपक्रम टंचाई परिस्थितीत हाती घेऊन त्या भागातील गरीब कुटुंबांना दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी मदत केली जाते. या भागातील पाणी टंचाईला कायमस्वरूपी उपाय म्हणून काय करता येईल यावर स्थानिक ग्रामस्थांची अनेक वेळा चर्चा केली. या भागात पाणी येणं शक्य आहे अशा पाणी योजनांचा अभ्यास करून त्या लोकांसमोर मांडल्या. त्यामुळं या भागातील ग्रामस्थांमध्ये पाण्याबद्दल मोठ्या प्रमाणात जागृती झाली. पाणी आणण्याच्या दृष्टीनं अनेक विविध प्रयत्न सुरू झाले.
जालिहाळसारख्या दुर्गम भागात 2013 साली राज्यस्तरीय सिंचन परिषदेचं आयोजन केलं. यामुळं महाराष्ट्रातील तज्ज्ञ मंडळींचे अनुभव इथल्या सुमारे 20,000 शेतकऱ्यांना ऐकता आले. यामुळं संस्थेच्या या भागात पाणी आणण्याच्या कार्याला गती मिळाली. महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहणाऱ्या कृष्णा नदीचं पाणी नैसर्गिक उतारानं जालिहाळ परिसरात आणून या भागातले सर्व तलाव भरून घेण्याची योजना आखून संस्थेनं सुमारे 11 वर्ष त्याचा पाठपुरावा केला आणि दोन्ही राज्य सरकारांच्या पातळीवर प्रयत्न केले. संस्थेनं सुचवलेल्या मार्गानं 2019 मध्ये या भागात पाणी आलं आणि इथले सर्व मोठे तलाव तुडुंब भरले आणि इथला बळीराजा सुखावला. वर्षानुवर्ष सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद झाले. पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपली. हलक्या जमिनी, बेभरवशाचा पाऊस, पारंपरिक शेती पद्धती यामुळं शेती करणं अत्यंत जिकिरीचं होतं. नियोजनानं शेती कशी करायची, कोणती पिकं घ्यायची यासाठी पहिल्यांदा स्वतः करून आणि नंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं संस्थेनं सुमारे 30 एकर पडीक जमिनीवर वेगवेगळी पिकं घेतली आहेत. संस्थेच्या शेती विभागानं या भागातील मर्यादित पाणी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट हे परदेशी फळ कसं घ्यायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसची मार्गदर्शिका छापली. 1-2 एकर द्राक्षबाग असलेल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी कोणताही जादा खर्च न करता उपलब्ध असलेल्या द्राक्षांच्या मांडवाचाच उपयोग करून ड्रॅगन फ्रूटचं जादाचं उत्पन्न कसं घेता येतं हा अनोखा यशस्वी प्रयोग करून दाखवला. या प्रयोगाचं राज्यभर कौतुक झालं. स्थानिक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या गरजेप्रमाणे दरवर्षी इथं वेगवेगळी प्रात्यक्षिकं केली जातात. 2018 साली आम्ही या भागातील 5,000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या शेतातील घराभोवतीच्या 1 एकर जागेत विविध जातीची 200 झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता या भागातील जैवविविधता पुनर्स्थापित होऊ लागली आहे. मधमाशांच्या पासून विविध पक्ष्यांचा, प्राण्यांचा वावर या भागात वाढलेला आहे. झाडं लावण्यापूर्वी जानेवारी ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रचंड उन्हामुळे शेतातील घरात राहणं कुटुंबांना असह्य व्हायचं. पण आता परिस्थिती बदलली. आता घराभोवती झाडीच असल्यानं घरातलं वातावरण सुद्धा आल्हाददायक राहू लागलंय. 22 गावातील ज्या गावात शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही अशा गावांमधील बेरोजगार तरुणांना पाणी शुद्धीकरणाचं संयंत्र संस्था बसवून देते. संस्था आणि जालिहाळ परिसरातील ग्रामस्थ यांच्यामध्ये निर्माण झालेलं विश्वासाचं नातं इतकी वर्ष काम करताना दृढ होत गेलं. त्यामुळे गावातील वैयक्तिक, सामाजिक असे विविध स्तरावरील प्रश्न संस्थेसमोर मांडले जाऊ लागले. संस्थेने या भागातील विधवा, परित्यक्त्या महिलांच्या पुनर्विवाहाचं महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिलं आणि पुनर्विवाहाची पद्धत या भागात रूढ केली. संपर्क साधनांचा अभाव असणाऱ्या या भागाची गरज ओळखून या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन या अभिनव योजनेतून येरळावाणी 91.2 FM हे रेडिओ स्टेशन 2011 साली संस्थेनं सुरू केलं. गावोगावी घरोघरी ऐकू येई कानी आपल्या भागाचा आपला रेडिओ येरळावाणी. ऐकू येरळावाणी, ऐकू येरळावाणी. या रेडिओवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकशिक्षण, शेतीविषयक माहिती आणि मनोरंजन असे कार्यक्रम सुरू करण्यात आले. जालिहाळ परिसरातील स्थानिक तरुण या रेडिओचं काम तिथून स्टुडिओतून पाहतात, तर सांगली स्टुडिओमध्ये नभोवाणी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यक्रमाची निर्मिती करतात. संस्थेच्या या प्रकल्पात वाक कौशल्य असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना देखील काम करण्याची संधी मिळते. या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेतील कार्यक्रम यावर सादर केले जातात. ग्रामीण भागातील अखंड विजेची समस्या लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जेवर चालणारे हे भारतातील पहिले आणि एकमेव रेडिओ केंद्र आहे. संस्थेच्या सर्व प्रकल्पात जागृती, प्रबोधन आणि जनसंपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओ काम करत आहे. येरळावाणीच्या आधारे संस्था करत असलेल्या कामाला गतीच मिळाली, त्याचा दर्जा सुधारला.
लोकाभिमुख असणाऱ्या या रेडिओ केंद्राच्या कार्याचा सन्मान 2013 आणि 2019 सालच्या राष्ट्रीय पुरस्काराने झाला. 2013च्या दरम्यान सांगलीपासून सुमारे 70 किलोमीटरवर असणाऱ्या चांदोली आसपासच्या डोंगरावर दाट जंगलात 10 ते 12 घरांच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या धनगर वाड्यावरील वनवासी कुटुंब संस्थेच्या संपर्कात आली. त्यांनी आपल्या घरात कधीही वीज पाहिली नव्हती. अशा कुटुंबांच्या घरात 3 बल्ब आणि मोबाईल चार्जर असलेले सोलर युनिट बसवून 550 घरं उजळवली. सौर दिवे बसवत असताना तिथल्या महिलांनी पिण्याच्या पाण्याची व्यथा मांडली. या भागामध्ये सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडत असून सुद्धा तिथल्या महिलांना 3 ते 4 किलोमीटर डोंगर चढून किंवा दरी उतरून केवळ घागरभर पाणी आणण्यासाठी जावं लागे. म्हणून संस्थेनं पिण्याच्या पाण्याच्या 30 ठिकाणी योजना करून तिथल्या कुटुंबांच्या घराजवळ वर्षभर 24 तास पाणी उपलब्ध करून दिलं. ही कुटुंब घरात जळाऊ लाकूड वापरून स्वयंपाक करतात. घरभर धूर होतो, त्यामुळे वेगवेगळे आजारही होतात. हे लक्षात घेऊन 600 घरात निर्धूर चुली बसवण्यात आल्या. 1997 ते 2022 या 25 वर्षांच्या काळात केलेल्या कार्याचे आम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या खेड्यांमधली मुलं पूर्वी केवळ 7वी ते 9वी पर्यंतचं शिक्षण घेत होती. तिथली बहुतांश मुलं आता इंजिनिअरिंग, डिग्री, डिप्लोमा, नर्सिंग, रेडिओलॉजी अशा शिक्षणाच्या शाखांकडे गेली आहेत. संस्था या भागात येण्यापूर्वी दुर्लक्षित जीवन जगणाऱ्या महिला आता पुरुषांच्या बरोबरीनं गावाच्या समाजकारणात भाग घेऊ लागलेत. इतकंच नव्हे तर निर्णायकी भूमिका सुद्धा घेत आहेत. गावातली करती सवरती माणसं, ज्यांनी कधी जिल्ह्याचं ठिकाणही पाहिलं नव्हतं, तीच माणसं आज जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत आहेत. हा रेटा लावण्याचं सामर्थ्य या लोकांमध्ये आलं. पूर्वी मायबाप सरकारनं टाकलेले तुकडे घ्यायचे आणि असेल त्या परिस्थितीत जीवन कंठायचं. हीच माणसं आज आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी थेट राज्यपाल महोदयांपर्यंत सुद्धा पोचू शकतो या आत्मविश्वासानं वावरायला लागली आहेत. या भागात झालेली शैक्षणिक प्रगती, पूर्वी ऊसतोडी आणि वीटभट्टी कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील विकासात्मक बदल, इथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेली द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, नवनवीन वाणांची सुधारित पीक पद्धती, सुशिक्षित तरुणांचा उद्योग करण्याकडे वाढलेला कल, तरुण पिढी करत असलेला इंटरनेटचा उपजीविकेसाठीचा वापर, या सगळ्या घडामोडींच्यामुळे या खेड्यामधील ग्रामस्थ विकासाच्या दिशेनं झेपावत आहेत. संस्थेच्या कामाची क्षमता आणि दर्जा पाहून काही नामांकित कंपन्यांनी CSR अंतर्गत अनेक प्रकल्प इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी संस्थेला दिली आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये मिळून 114 गावांमधून शैक्षणिक, आरोग्य, समाज जागृती आणि प्रशिक्षण अशी कामं सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प राबवताना अनेक हात या प्रकल्पांना लागले. देश परदेशातील अनेक उदारदाते यासाठी आपली फक्त आर्थिक मदत धाडत नाहीत, तर स्वतः या भागामध्ये राहून इथल्या समस्यांचा अनुभव घेऊन ग्रामस्थांची चर्चा करून संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी होतात. आजवर संस्थेला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे आणि संस्थेच्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेला तिच्या कार्याबद्दल अनेक विविध पुरस्कारही मिळालेत. दुष्काळी भागात राहणाऱ्या ग्रामस्थांचं दुष्काळाशी लढण्यासाठी कशा पद्धतीनं सबलीकरण करावं याची शाश्वत यंत्रणा येरळा संस्थेच्या रूपानं उभी राहिली आहे. 1976 ते 2001 दरम्यान येरळा पॅटर्नचा पाया तयार झाला. विविध विषय, वेगवेगळे प्रयोग करून हाताळले गेले. यातून मूलभूत कार्यप्रणाली तयार झाली. संस्थेच्या पुढच्या पिढीने मागील पिढीने घालून दिलेली पद्धती आणि मूल्ये आत्मसात करून कार्याला प्रगल्भता दिली. ग्रामविकासाच्या कार्यात शिक्षण, संवाद, शेती, दळणवळण, कौशल्य विकास यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर केला. स्थानिकांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान, शेती, शिक्षण यातील एक्सपोजर दिले. त्यामुळे तरुण पिढीच्या विचारांची उंची वाढली. संस्थेच्या कामांमध्ये नाविन्य, विविधता, आधुनिकता आणि स्पर्धात्मक सक्षमता आल्यामुळे तरुण पिढी संस्थेच्या ग्रामविकासाच्या कार्यात जोडली जाऊ लागली. संस्थेमध्ये तरुणांची एक फळी तयार झाली आहे.
ज्यातून ग्रामविकासाच्या या येरळा पॅटर्नला त्या त्या स्थानिक गरजा, क्षमता, कमतरता यानुसार कार्य हाती घेण्याचे एक विशेष कौशल्य संस्थेतील मंडळींमध्ये निर्माण झाले आहे. यामुळेच संस्थेच्या सेवा क्षेत्रातील कामाचा हा वसा असाच पुढे चालू राहील हे निश्चित.